सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. माऊलींनो, पिठापूर येथे आम्ही ज्या स्वामी समर्थ भवनात राहिलो होतो तेथील ही श्रीपाद श्री वल्लभ यांची मनोहारी मूर्ती, यापूर्वी आपण याचा सेपरेट व्हिडिओ पाहिलेलाच आहे. आज आपण पिठापूर येथील काही लोकलचे मंदिर बघणार आहोत. सर्वप्रथम पिठापूर येथील मुख्य देवस्थानामध्ये असलेली, देवस्थानाच्या प्रांगणात असलेली ही श्रीपाद श्री वल्लभ यांची मनोहारी मूर्ती. आणि पूर्वी जेव्हा आम्ही आलो होतो पिठापूरला, त्यावेळेस हे जे मुख्य प्रवेशद्वार आहे हे नव्हते, पण ह्या वेळेला हे सुंदर असे प्रवेशद्वार पाहण्याचे सौख्य लाभले. पिठापूर येथील मुख्य संस्थानाचे हे मंदिर, कुंती माधव मंदिर. पिठापूर येथील कुंती माधव मंदिर. आतमध्ये कॅमेरा अलाउ नसल्यामुळे बाहेरचेच घेतलेले दृश्य. तसेच पिठापूर येथील सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे कुकुटेश्वर मंदिर. हे मंदिर आहे, याची प्रमुख देवता भगवान कुकुटेश्वर आहेत आणि त्यांच्या पत्नी राजराजेश्वरी, या दोघांचे रूप म्हणजे हे मंदिर. तर कुकुटेश्वर म्हणजे भगवान शंकरांनी कोंबड्याच्या रूपात घेतलेला अवतार म्हणजेच कुकुटेश्वर. कुकुटेश्वर मंदिराच्या आवारामध्येच महाशक्तपीठांपैकी असलेल्या पुरुहुटिका देवीचे मंदिर सुद्धा आहे आणि पिठापुरमचा उल्लेख हा स्कंद पुराणात देखील केलेला आहे. कुकुटेश्वर मंदिर हे स्वयंभू मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये नवरात्री, कार्तिक मास आणि महाशिवरात्र असे साजरे होणारे मुख्य सण आहेत. आणि कुकुटेश्वर मंदिरामध्ये माघ बाहुला एकादशी नावाचा वार्षिक उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हे मंदिर शाक्त आणि शैव या हिंदू परंपरेमध्ये सर्वात प्रमुख असे मंदिर आहे आणि 18 महाशाक्त पीठांपैकी एक आहे. कुकुटेश्वर मंदिर हे शक्तिपंथातील सर्वात मुख्य असे तीर्थस्थळ मानले जाते. काकीनाड्यापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर, तर विशाखापट्टणमपासून 138 किलोमीटर अंतरावर आणि राजमुंद्रीपासून 65 किलोमीटर अंतरावर असणारे हे स्थान कुकुटेश्वर मंदिर. या मंदिरामध्ये एका दगडी नंदीसाठी देखील हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. तर कधी पिठापूरला आलात तर या स्थळाला आपण नक्की भेट द्यावी. तर यानंतर आपण पाहणार आहोत पिठापूर येथील अनघा लक्ष्मीचे मंदिर. तर साक्षात दत्त महाराजांनी कार्तवीर्य अर्जुनाला हे व्रत सांगितले होते, अनघा दत्ताचे व्रत सांगितले होते. तर भविष्योत्तर हरिवंश पुराण, दत्तपुराण, ब्रह्मांड पुराण इत्यादी ग्रंथामध्ये आपल्याला अनघा दत्त या व्रताचा उल्लेख आढळतो. आणि हे व्रत केवळ मार्गशीर्ष कृष्णाष्टमीस व श्रीपाद चरित्रामृतात प्रत्येक महिन्याच्याच कृष्णाष्टमीला आपण हे व्रत करण्याला सांगितले आहे. आणि दत्त महाराज म्हणजे पापांचा नाश करणारे हे पंचाश्रमी आहेत. तर असे हे अनघा दत्तांचे व्रत कुणीही आपण करू शकतो. सर्व स्त्री पुरुष ज्यांना संतती हवी आहे, विवाह सौख्य हवे आहे, शांतीसाठी, संपत्तीसाठी, या व्रताचे आपण आचरण करू शकता. त्याचप्रमाणे हे व्रत मार्गशीर्ष कृष्णाष्टमीमध्ये प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस अनघाष्टमी मानून आपण हे व्रत करावे. शक्यतोवर दिवसभर उपवास करावा, केवळ फलाहारच करावा आणि सायंकाळी आरती करून नंतर आपण भोजन करावे. तर अशा प्रकारचे हे अनघा दत्त मंदिर, आपण याचे प्रांगण पाहू शकता. अतिशय भव्य दिव्य असे हे मंदिर, सुंदर अशा रांगोळ्या काढलेले आणि सजवलेले असे हे भव्य दिव्य अनघा दत्त मंदिर. आपण जेव्हा पिठापूरला येताल तेव्हा या अनघा दत्त मंदिराला आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावी. हे मंदिर दुपारी 1 वाजता बंद होते, याची सर्व भक्तांनी काळजी घ्यावी. आणि ह्या मंदिरात जर आपल्याला सावकाशपणे दर्शन घ्यायचे असेल तर कधीही सकाळच्या वेळेत येऊन 1 वाजताच्या आधी येऊन आपण या मंदिरात दर्शन करून घ्यावे. असे हे अनघा दत्त मंदिर पिठापूर येथील. या मंदिराची सुबक अशी रचना, मनमोहक रचना आपल्या सर्वांचे मन आकर्षून घेते.
आणि येथील सर्वच मंदिरे अशी आहेत की आपल्याला या मंदिरातून बाहेर जावेसेच वाटत नाही. सुंदर असे अनघा दत्त मंदिर, आणि या मंदिराच्या समोरच दक्षिण द्वार आहे. येथे दत्त सरोवर आहे. या दत्त सरोवरात आपण पाहू शकता हे दत्त सरोवर, अतिशय भव्य असे दत्त सरोवर. तर अशा प्रकारे पिठापूर येथील 4 मंदिर आहेत. एक तर कुकुटेश्वर, कुंती माधव मंदिर, गोपालबाबा आश्रम. तर अशा प्रकारे हे अनघा दत्त मंदिर, लोकलची ही पिठापूरची मंदिर आहेत. ही मंदिरं सर्वांनी अवश्य पाहावीत आणि एक वेळेस सर्वांनी आयुष्यामध्ये जरूर आणि जरूर पिठापूरला यावे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे मनमोहक मूर्तीचे दर्शन सर्वांनी घ्यावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ.